ऑन स्ट्राइक वरती अक्षय, नॉन स्ट्राइकला स्वप्नील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकातील हा पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज आदित्य पाटील. द गेम ऑन. पहिला चेंडू इनफिल्डला कव्हर करत असताना डीप कव्हर पॉइंटला चेंडू मात्र निघालाय. पहिल्या चेंडूवरती आलाय वाशी संघासाठी चौकार. अक्षय म्हात्रे वाशीचे आहेत पहा. खरं तर त्यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. पहिल्या चेंडूवरती आदित्याच्या खरं तर चौकार पाहतोय. नेक्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न. खरं तर कमी बाहून झालेला चेंडू जरूर आपण पाहतोय. आदित्य पाटील, सन्माननीय रोहिदाजी पाटील, वादळ सोनखारचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज यांचे खरं तर सुपुत्र. अगदी त्यांच्याप्रमाणेच खरं तर गोलंदाजीचे ऍक्शन जरूर आदित्य कडून देखील आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकारानंतर कमबॅक. नेक्स्ट बॉल लॉफ करत असताना मिड विकेटला वन बाउन्स चेंडू निघाला सीमा पार. चौकार. नेक्स्ट मॅच साईनाथ नार्वेल बेडी ला फाईट करेल बीसीसी मंगेशवाडी आणि तदनंतर वरद विनायक रामवाडीच्या अगेन्स्ट सिद्धिविनायक वडखल. आणखीन एक चांगला फटका आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल बॅटिंग करत असताना शॉट थर्डला बीट करत असताना थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स आल्या 2. फलंदाज अक्षयला जरूर आपण पाहतोय. आघाडीच्या गोलंदाजावरती खरं तर आक्रमण करत असताना सुरुवातीलाच गोलंदाजाला डॉमिनेट करत असताना फलंदाज 4 चेंडूंमध्ये 10 रन्स जरूर आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटच्या नियमानुसार 2 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल खराब चेंडू आहे. लॉफ्टेड हिट फाईन लेगच्या दिशेने. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. चौकार. वर्सुआईची यात्रा काहीच दिवसांपूर्वी आपण खरं तर पाहिली. पेन तालुक्यातील सर्वाधिक मोठी यात्रा आणि वाशी संघ आज लढतोय सोनखार संघाच्या अगेन्स्ट. जबरदस्त बॅटिंग. नेक्स्ट बॉल आणखीन एक लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत स्क्वेअर लेग पंचांच्या डाव्या बाजूला चेंडू फील्ड झाला. तदनंतर षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये रन्स आले एकूण 15. पॉवरफुल बॅटिंग पहिल्याच षटकामध्ये खरं तर पाहायला मिळाली. गोलंदाजाला खरं तर रिमांडवरती घेत असताना अनेक प्रश्न विचारले फलंदाजाने आणि विशेष करून 6 चेंडू जो खेळाडू खेळला अर्थातच अक्षय थवई आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय स्वप्नील थवई. खरं तर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रत्येक सिक्सरसाठी प्रसाद थवई बाबू याच्याकडून 500 तर सलगच्या 3 सिक्सरसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक खरं तर वाशीच्या खेळाडूंना देण्यात येणार आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 15. आता कमबॅक करावं लागेल सोनखार टीमला. महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामवीर फलंदाज, एक्सप्लोजिव्ह बॅट्समन. खरं तर या दोन्ही खेळाडूंचा हा चालू सीझन खूप चांगला राहिलाय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज परमेश पाटील. परमेशला जरूर बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. खरं तर आमच्या गावामध्ये मी आणि सध्या जो बॉलिंग करतोय दोघांचं नाव सेम आहे आणि आडनाव देखील सेम आहे. सो परमेश पाटील दीव एंड कडून गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर आता डीप मध्ये तुम्हाला 5 खेळाडू पाहायला मिळतील.
वाईडिश लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, त्यानंतर डीप मिड विकेट, स्क्वेअर लेगला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या जवळ एक खेळाडू आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात केलाय. लॉंग रनअपनी फास्टर गोलंदाज परमेश पाटील याचा पहिला चेंडू. त्या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिला. तदनंतर रन्स आली. एक सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील 16 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. बलिराम पाटील, विकी म्हात्रे, आदित्य पाटील, योगेश डंगर, कल्पेश डंगर, जितेंद्र म्हात्रे, परमेश पाटील, मयूर पाटील, दैवत म्हात्रे असे खेळाडू खर तर या टीम मध्ये आपण पाहतोय. प्लेइंग 11चा जर का आपण विचार केला तर हे 11 खेळाडू षटकातील दुसरा चेंडू असेल परमेश पाटीलचा. आपटलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नाहीये, वन बाउन्स चेंडू मात्र चाललाय सीमा पार, चौकार. क्रिकेटची स्पर्धा म्हटलं की यात्रेसारखं वातावरण आणि वाशीचे मोठ्या प्रमाणे प्रेक्षक आलेत आणि ते आनंद घेत असताना या स्पर्धेचा. नेक्स्ट बॉल फटका फसलाय. बलिराम पाटील चेंडूच्या खाली असेल पहिला विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. बॅट्समन स्वप्नील थवई बॅक टू द पॅव्हलियन. येलो आर्मीला आता मिळाले एक विकेट. गावदेवी सोनखार संघासाठी खरतरी विकेट अतिशय महत्वाची आणि तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती खेळाडू दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. रोशन थवई. रोशन थवई हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना खरं तर आपण पाहतोय धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्ड वरती रन्स आहेत 20. षटक सुरू आहे दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 20 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. ऐतिहासिक मैदान आणि ऐतिहासिक मैदानावरती गावदेवी चषक 2026 हे ऐतिहासिक पहिलं पर्व आपण पाहतोय. ना भूतो ना भविष्यत असं हे आयोजन, कमालीची स्पर्धा. मागच्या 2 रात्रींमध्ये जबरदस्त क्रिकेट आपण पाहिलाय. खोलात टाकण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी पायावरती चेंडू होता, भवऱ्यासारखा गोल फिरला चेंडू आणि तदनंतर रन्स आली एक सिंगल. एका धावेने धावसंख्या जरूर पाहायला मिळतील 21. लॉस ऑफ 1 विकेट. 21ला 1 बॅटिंग करत असताना टीम जियान 11 अक्कादेवी वाशी. फार जुनं नाव. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की वाशीचा हा खरं तर एक जुना संघ, हे जुनं नाव खरं तर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरती आपण ऐकतोय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक नाही या गॅप मध्ये चेंडू आहे काऊ कॉर्नरला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेगाने येईल. जितेंद्र म्हात्रे चेंडूला फील करेल. तत्पूर्वी रन्स मिळतील 2. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहतोय 23 या अंकावरती. 23 रन्स, 23 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 15 रन्स खाल्ल्यानंतर परमेश पाटीलने केलेलं कमबॅक सोनखार टीमसाठी आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे. यॉर्कर त्या ठिकाणी 38 सर्कलच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स आली एक सिंगल. चांगली फेकी पाहायला मिळाली विकी म्हात्रेच्या माध्यमातून. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धावसंख्या मात्र आपण पाहतोय टीम जियान 11 अक्कादेवी वाशी संघाची धावसंख्या असेल 24. चला आता ऐकूया आपण सुमधुर संगीत.
आजच्या रात्रीचा जर का आपण विचार केला तर हमरापूर विभागातील एकमेव संघ आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि तो आहे गावदेवी सोनखार. खरं तर डीके चषकामध्ये देखील हमरापूर विभागातील एकमेव संघ असा राहिला होता की ज्या संघाने पारितोषिक मिळवलं होतं. आणि खरं तर तोच कारनामा या ठिकाणी सोनखार संघ करेल का? संपूर्ण हमरापूर विभागाचं लक्ष खरं तर या स्पर्धेवरती आणि विशेष करून सोनखार संघावरती. परंतु टीम जियान-11 अकादमी वाशी संघाचं कौतुक करावं लागेल, ज्या अर्थी सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये त्यांची फलंदाजी राहिली आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. गोलंदाज असेल करण म्हात्रे. ओ शॉर्ट पिच चेंडू आहे, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र चाललाय सीमा पार. क्रिकेटचं मादक सौंदर्य, चौकार. या ठिकाणी जरूर तपासली जाईल. गोलंदाजावरती खरं तर थोडंसं प्रेशर आणण्याचा हा प्रयत्न वारंवार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. अशा प्रकारचे खरं तर आक्षेप अनेक वेळा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घेत असताना आपण पाहिलंय. अग्निपरीक्षा असेल गोलंदाजाची. असं म्हणतात विटेला जर का पक्की व्हायची असेल तर तिला भट्टीतून जावंच लागतं. मुथुया मुरलीधरन, सुनील नारायण, हरभजन सिंग सारख्या गोलंदाजांवरती देखील आक्षेप घेतला होता. आणि आता मात्र इकडे करण म्हात्रे. ओ चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू आहे, गुडलँड स्पॉट वरती पडलाय. तदनंतर वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एसटी रक्षक कल्पेश डंगरच्या ग्लोव्ज मध्ये डॉट बॉल जरूर आपण पाहतोय. फॉलो थ्रू ऍक्शन रनअप या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. करण म्हात्रेची 28-1 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. ओ शॉर्ट पिच चेंडू आहे, बॅटची कड आहे, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, नो चान्स. जबरदस्त झेल. फलंदाज अक्षय थवई बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज बाद या ठिकाणी अक्षय थवई नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. मयुरेश बाउन्सर साठी का फेकी या ठिकाणी चेक केलाय पंचांनी. तिसरे पंच पाहतायत ऑन स्क्रीन वरती. पूर्वी स्क्वेअर लेग पंच किंवा तिसरा पंच मैदानात जायचा विकी म्हात्रे, परंतु आता तिसरे पंच ऑनलाईन अर्थात ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. सो ऑन स्क्रीन वरती गोलंदाजाची ऍक्शन या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. आमचे बंधू संतोष पाटील, तिकडे मंगेश पाटील या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी उपस्थित राहिले. सोनखारचे सर्वच प्रेक्षक त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आपण स्वागत करूया. सरळ जॉब वरून ते या मैदानाकडे आलेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. 28 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल कमालीची गोलंदाजी, जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. पण 90 डिग्रीचा ऍक्शन यायला हवाय. खरं तर आमच्या वॉल रूम मध्ये तीच सध्याच्या घडीला चर्चा सुरू आहे. आणि प्रॉपर ऍक्शन, तो रनअप, तो फॉलो थ्रू, रिलीज ऑफ पॉइंट जर का विचार आपण केला, अगदी योग्य ऍक्शन या ठिकाणी आपण पाहतोय. वेगवान गोलंदाज आहे. सोनखार प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर च खरं तर पारितोषिक घेणारा गोलंदाज. आणखीन एक वेगवान चेंडू जरूर आपण पाहिला. धावबाची संधी होती या ठिकाणी, जरूर रन्स मिळेल. एक सिंगल, बॅटची कडा, पंच बाईजच्या स्वरूपाने खरं तर एक सिंगल या ठिकाणी
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 29, 29 ऑन दी बोर्ड. षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. अंतिम चेंडू असेल. तिसऱ्या षटकातील गोलंदाज करण म्हात्रे ओ समोरला टाकण्याचा प्रयत्न, खोलात टाकलाय. कल्पेश डंगर यांनी मात्र हा चेंडू पकडलाय. षटक संपले तिसरा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जियान 11 अक्कादेवी वाशी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 29. रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पण करण म्हात्रे या गोलंदाजाचा जर का आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतर 22च्या स्वरूपाने 1 रन्स, अशा एकूण 5 रन्स जर का आपण विचार केला तर 5 रन्स खर्च केला आणि तदनंतर हे कमालीचं षटक राहिलंय. वादल सोनखार संघाची वारंवार खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा नेहमी असत तेव्हा आठवण होते आणि तदनंतर क्लासिक सोनखार या टीमचं देखील आवर्जून नाव घेतलं जाईल आणि त्या टीमचे कोच प्रकाश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रिकेटची प्रचंड आवड. खरं तर आजही ते दिवस आम्हाला आठवतात तेव्हा टेलिव्हिजन्स नव्हत्या किंवा ज्या क्रिकेटच्या मॅचेस वर्ल्ड कप व्हायच्या त्या खरं तर केबलवरती आपण पाहायचो आणि तेव्हा सोनखारवरून पेनलाही चालत जायचे. क्रिकेटची इतकी आवड. खरं तर प्रकाश पाटील यांना आपण पाहतोय सोनखारच्या खेम्यामध्ये त्यांची उपस्थिती. अंतिम षटकासाठी गोलंदाज बलिराम पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. ऑन स्ट्राइक वरती खेळाडू आहे मयुरेश. ओ आपटलेला चेंडू आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, खराब चेंडू होता. त्यावरती प्रहार करत असताना डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. रन्स आले 1 सिंगल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 30. पेन ऐशर टीमचे लीडर. पहा जर का कोणाला ऐशरची गाडी खरेदी करायची असेल तर आवर्जून आमच्याकडे तुम्ही संपर्क साधा. वाशी नाक्यावरती भव्य शोरूम आहे. ओ फिरून केल्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. मस्तक पे दस्तक देत असताना चेंडू मात्र चाललाय सीमा पार. षटकार. आलाय 6 धावेने धावसंख्या फ्लाय होत असताना गोलंदाजावरती केलेला आक्रमण 36 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. ऑन स्ट्राइक वरती खेळाडू आपण जरूर पाहायला मिळेल रोशन थवई. समोर टाकण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जात असताना चांगला फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2 आणि या 2 धावेने धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 38. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचत असताना टीम जियान 11 अक्कादेवी वाशी संघाला जरूर आपण पाहतोय 38 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. याही वेळेस खरं तर पुन्हा एकदा स्क्वेअर लेग फाईन लेग रिजन मध्ये स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न. शरीरावरती चेंडू जरूर आदललाय. पाणी हवा असेल तर जायचंय. वाशीचा खेळाडू चला मैदानाच्या आतमध्ये जा तुम्ही. चला आणखीन एखादा खेळाडू घ्याल तरी हरकत नाहीये. कॅप्टन कोण असेल, मॅनेजमेंट स्टाफ, आपण जा आतमध्ये. खेळाडूला थोडीशी दुखापत त्या ठिकाणी होत असताना जरूर आपण पाहतोय. परंतु ही मॅच महत्वाची आहे. इम्पॉर्टंट लढत जरूर आपण पाहतोय. अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 38 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. वाशी विभागाचा जर का आपण विचार केला तर वाशी विभागामध्ये खरं तर 90च्या दशकामध्ये वादल सोनखार असेल, तदनंतर विनायक सोनखार, बापेश्वर उर्नोली हे संघ सातत्याने इकडे टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा खेळण्यासाठी यायचा. आणि मी आवर्जून सांगेल की वादल सोनखार टीम मध्ये
वैकुंठ दादा हे देखील खेळलेले आहेत की ज्यांच्या पवित्र शुभ असते या स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झालाय। अनेक स्पर्धा, मग कानोब्याचं मैदान असेल, भालचं क्रीडांगण असेल, अंजनी कुमार वडावचं मैदान असेल, मोठे वडावचं क्रीडांगण असेल, तदनंतर लाखोले पंचकृषीचा संपूर्ण परिसर असेल, या खरं तर ठिकाणी बऱ्याचशा स्पर्धा व्हायच्या। नारवेल बेनवलेचं ते मैदान, तलावाजवळचं भरपूर काही आठवणी खरं तर टेनिस बॉल क्रिकेटने दिल्यात। पुन्हा एकदा बॅक मागे जात असताना स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिकडे असेल, लॉंग लेग बाउंड्री लाईन जवळ, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल नाही होणार, एकच मिळेल। धावसंख्या आता 1ने पुढे जात असताना रन्स पाहतोय स्कोर बुक वरती, 39 ऑन दी बोर्ड, 39 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय। लास्ट बॉल, षटकातील शेवटचा चेंडू असेल, टार्गेट सेट करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। वो चांगला फटका आहे, पण तो क्षेत्ररक्षक आहे तिकडे मयूर पाटील चुकी करणार नाहीये। एंड इज वेल फिनिश, लास्ट बॉल वरती विकेट। आता पहिल्या सत्राचा संपलाय खेळ, धावा आहेत स्कोर कार्ड वरती 39 आणि आता टार्गेट असेल सोनकर संघासमोर 40 धाव संख्येचा। टॉस साठी आपण जाऊया। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल। टीम साईनाथ नार्वेलबेडी आणि त्यांच्या विरोधात बीसीसी मंगेशवाडी। टॉस साठी आपण जाऊया। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल। मी मान्यवरांना विनंती करेल आपण टॉस साठी या। नितीन दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। कॉइन कोणाकडे? कॉइन टॉस या ठिकाणी जरूर आपण करतोय। साईनाथ मंत्रीवाडी आमचे सिनियर समालोचक दत्ता सर या ठिकाणी ॲज अ कॅप्टन आणि तदनंतर बीसीसी मंगेशवाडी अशी टॉस या ठिकाणी करणार आहोत। साईनाथ नार्वेलबेडी आणि मंगेशवाडी। कॉइन आणा प्लीज। चला कॉल करूया आपण। कॉल करेल नार्वेलबेडी टीम कॅप्टन या ठिकाणी कॉल करेल। हेड अँड टेल। चला टॉस करूया आपण। छापा आणि काटा म्हणूया। छापा। हेड इज अ कॉल। यस इट इज अ हेड। अर्थातच छापा म्हणेल आणि छापा आलाय। सर टॉस जिंकलाय, प्रथमतः निर्णय काय असेल? डेफिनेटली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेऊ। कोणते खेळाडू आहेत प्लेइंग 11 मध्ये की ज्या खेळाडूंवरती तुमच्या संघाची संपूर्ण जिम्मेदारी असेल? आमच्या संघामधला सगळ्यात मोठा ट्रम्प कार्ड म्हणजे सचिन म्हात्रे, तुषार म्हात्रे, पराग म्हात्रे, त्यानंतर सत्यविजय आहे, साई प्रसाद आहे, प्रथमेश आहे। या सगळ्या जोडीवर आमचा सगळ्यात जास्त भरोसा आहे। खरं तर मोठी सेना घेऊन आज तुम्ही या ऐतिहासिक मैदानावरती उतरणार आहात। खरं तर मागचे 3 दिवस तुमचा आवाज आम्ही सर्वजण ऐकतोय, परंतु अशा प्रकारचं आयोजन खारेपाट विभागामध्ये आयोजित करणं तेवढंसं सोपं नाही आहे। सर तुम्ही काय म्हणाल? नक्कीच डेफिनेटली वारंवार समालोचनाच्या माध्यमातून देखील मी हे सांगितलंय की या विभागामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा करणं, कारण आपल्याला माहिती आहे स्पर्धा करायचं आपण मनावर घेतो, परंतु आपल्या खिशाला देखील त्याचा फार मोठा भार असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी जुळवून आणायच्या आहेत। म्हणजे वारंवार आपण सांगतो की समालोचक हवे, स्टेज हवेत, मंडप हवा आहे, मैदान तुम्हाला करायचं आहे, 48 तुम्हाला टीम गोळा करायच्या आहेत, हे तुम्हाला फ्लड लाईट्स निर्माण करायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। हे सोपं काम नाही आहे। मला वाटतं की त्यासाठी भरपूर मेहनत, पैसा, जिगर पण लागते आणि या सगळ्या गोष्टी या दिवसंघाने करून दाखवल्यात। मी म्हणेन त्यांचं पहिलं आभार व्यक्त करेन आणि
सगळ्यात महत्त्वाचं की आमच्या विभागामध्ये स्वप्न होतं सातत्यानं आमचं. वारंवार मी तुला देखील सांगितलं होतं की या विभागामध्ये अशा प्रकारच्या नाईटच्या स्पर्धा किंवा मोठ्या स्पर्धा झाल्या तर या विभागातून देखील चांगले खेळाडू आमच्या विभागातून मोठमोठ्या स्पर्धा खेळू शकतील हे स्वप्न होतं आणि हे स्वप्न आमचे आयोजक सत्यामध्ये उतरवतात. त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करेन. थँक्यू. मॅचसाठी खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा. आपण BCC मंगेशवाडी टीमच्या कॅप्टनकडे जाऊया. आपलं घरचं आयोजन आहे, तू काय म्हणशील? आयोजन तर नक्कीच चांगलं आहे. आणि खरं तर ज्या संघाकडे आपण पाहत होतो की तो संघ बक्षीस पात्र होईल, अर्थातच गावदेवी दीव हा संघ पहिल्याच फेरीमध्ये पराभूत झाला. हरकत नाही आहे, हार आणि जीत क्रिकेटमध्ये होतच असते, परंतु आता तुमच्यावरती सर्वांच्या नजरा आहेत. नक्कीच आम्ही प्रयत्न करू. आणि तुमच्या टीम मधील जो खेळाडू होता, आम्ही प्रेमाने ज्याला पोलीस म्हणतोय, सो त्याला तू मिस करशील का? नक्कीच करेल. थँक्यू. खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा तुला देखील या मॅचसाठी. O2 कॉम्बॉक्स आवाज ऐकूया आमचे साथी समालोचक अग्री भाषेमध्ये. खरं तर पुढारी या चॅनलवरती आमच्या सोबत जे होते, रावे गावचे सुपुत्र, या ठिकाणी अक्षय सरांचा आवाज ऐकूया. इस बार मेरी आवाज सुनते सुनते पहला बड़ा झटका लगा, घंटी बजी, ट्रिंग ट्रिंग, हेलो हाय बाय बाय टाटा. पहले विकेट मैदान से बाहर जाते हुए, विकी मैदान से बाहर जाते हुए पहला बड़ा झटका. 24 गेंदों में 40 बनाने थे. जियान 11 अकादमी बाशी टीम ने टॉस जीत के पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया. 39 रन बनाए. 40 रन का टारगेट गावदेवी सोनकार टीम के सामने रखा है और वो 40 रन का टारगेट कंप्लीट करते हुए पहला बड़ा झटका लगा है. अगर 3 विकेट लिए तो प्रसाद थबई बाबू की तरफ से 2000 रुपए की धनराशि. बैक टू बैक 3 विकेट के लिए यहां से 2000 रुपए की धनराशि. गेंदबाज के लिए पहला विकेट आ चुका है. आने वाली 2 गेंदों में लगातार 2 विकेटें आएगी. यहां से 2000 रुपए की धनराशि गेंदबाज को जाएगी. यह आने वाला वक्त डिसाइडेड करेगा. मयूरेश यहां पे तेज तर्रार पहली गेंद डाली विकी को. यहां से देखा जाए तो उसको झटका दिया. पहला विकेट का पतन होता हुआ. आने वाली अभी 23 गेंदें 40 की आवश्यकता. ये कैलकुलेशन दिमाग में रखना पड़ेगा बल्लेबाजों को. ये कैलकुलेशन दिमाग में रखना पड़ेगा गेंदबाजों को, क्योंकि ये मुकाबला अहम है. हर एक मुकाबला अपन नॉकआउट स्टेज में आप खेलते हो. यहाँ से हारने वाली टीम घर वापसी करते हैं और जीतने वाली टीम आगे जाती है. तो यहाँ से कौन सी टीम आगे जाएगी, कौन सी टीम घर वापसी करेगी, आने वाले वक्त में आपको पता चलेगा. जियान 11 अकादमी बादशी टीम यहाँ पे फील्डिंग करते हुए और उनके विपक्ष में गावदेवी जोनकार टीम इस बार बल्लेबाजी करते हुए. दोनों ही टीम दमखम रखती है. राइट आर्म ओवर द विकेट. गुडले स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद आड़े बैट से खेलने की कोशिश की थी. डिप मिड विकेट की तरफ मारना चाहते थे, लेकिन गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में. पहला विकेट, उसके बाद गेंद डॉट. अभी आने वाली 22 गेंदें 40 की आवश्यकता. नए बल्लेबाज इनायत नंबर 3 में आ चुके मयूर. यहाँ पे मयूर को अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी, पूरी जिम्मेदारी उठानी पड़ेगी, क्योंकि विकी यहाँ पे सस्ते में बाद हो चुके हैं. अच्छी गेंद यहाँ पे फुलर लेन की गेंद. देखो बढ़िया यहाँ पे एक्शन है गेंदबाज की. यहाँ पे देखा जाए तो 360 में हाथ रोटेट होता है. रिलीजिंग पॉइंट भी काफी बढ़िया है गेंदबाज का. यहाँ पे तारीफ करना चाहूंगा गेंदबाज की, जिस तरह से गेंदबाजी कर रहा है. लगातार 2 गेंदें डॉट. पहले भी यहाँ पे गेंद के ऊपर विकेट चटकाया. पूरा का पूरा यहाँ पे प्रेशर बिल्डअप होता हुआ सोनकार टीम के बल्लेबाजों के ऊपर. आने वाली 21 गेंदें 40 की आवश्यकता. इस बार फिर से एक बार बल्ला जल्दी से घूम गया. गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में. स्लोवर गेंद यहाँ पे वेरिएशन देखने को मिली. सलाट गेंदबाजी, कभी यहाँ पे तेज रफ्तार से गेंदबाजी करते, कभी धीमी गति से गेंद डालते. 4 गेंदें हो चुकी है और 4 गेंदों में अभी तक स्कोर बोर्ड के ऊपर रन नहीं आते हुए. पूरा का पूरा प्रेशर बिल्डअप होता हुआ सोनकार टीम के ऊपर. यहाँ से रन बनने चाहिए, क्योंकि 20 गेंदें 40 की आवश्यकता. इस बार ऑन साइड में मारा, लेकिन लंबा मारा और बढ़िया मारा. यहां पे बड़ा शॉट के तहत अंपायर की तरफ से आता हुआ सिग्नल. डिप स्क्वायर के ऊपर से तनतनाता हुआ पहला छक्का. टाइमिंग लिया और इस टाइमिंग के चलते यहाँ पे बढ़िया यहाँ पे शॉट सिलेक्शन देखने को मिला और छक्का दागा. 6 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर गावदेवी सोनकार. पटकी भी गेंद इस बार
अंपायर की तरफ से वाइड की मांग कर रहे थे, लेकिन अबे फ्रॉम द बॉडी, शरीर से दूर रखने वाली ये गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तानों में। ऑन साइड में मारना चाहते थे, यहाँ पे देखा जाए तो डॉट गेंद की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद 6 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर गांव देवी सोनकार टीम आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 34 रन की आवश्यकता। मिलता हुआ ये क्रिकेट आपको गांव देवी दीव ऑर्गेनाइज बाय गांव देवी ट्रॉफी 2026। यहाँ पे सीजन 1 के मुकाबले काफी बढ़िया ऑर्गेनाइजेशन किया है ऑर्गेनाइजर ने, और उसके तहत मुकाबला आप 2 टीमों में देख सकते हो। जियान 11 अकादमी बादशाह टीम जिन्होंने पहले टॉस जीता, बल्लेबाजी करने का फैसला लिया, 39 रन स्कोर बोर्ड के ऊपर बनाए निर्धारित 4 ओवर में और 40 रन का टारगेट। वो टारगेट पूरा करते हुए गांव देवी सोनकार टीम ने 1 विकेट गंवाया विकी का और 6 रन स्कोर बोर्ड के ऊपर आने वाले 18 गेंदे 34 रनों की आवश्यकता। दमखम रखते दोनों भी टीम उतनी तगड़ी है, एक तरफ वाशी टीम एक तरफ सोनकार टीम, दोनों भी टीम तगड़ी है। इस वजह से आप पहले ओवर में महज 6 रन दिए, वो डीप मिड विकेट तरफ छक्का दागा था बल्लेबाज ने। स्विच करना चाहते हैं, बढ़िया यहाँ पे कनेक्शन, प्रॉपर टाइमिंग, यहाँ पे गेंद जाएगी बाउंड्री के बाहर, हाथा हुआ ये पहला चौका दूसरे सत्र का केडी के बल्ले से। सत्रह गेंदे 30 की आवश्यकता। पहले ओवर में 1 विकेट का नुकसान के ऊपर 6 रन थे। इस ओवर की शुरुआत में इस बार 6 रन दागे, यहाँ पे 4 रन दागे। राजा इन एक्शन में गेंदबाज है, खुद की तरफ से पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर डालते हुए जिया 11 अकादमी बादशाह टीम। ये दोनों टीम बढ़िया है, देखो बढ़िया प्रदर्शन करती है। पहले 17 में बल्लेबाजी करते हुए बादशाह टीम ने 39 रन बनाए, 40 रन का टारगेट रखा और उसका पीछा करते हुए थोड़ा सा पहले ओवर में शुरुआत धीमी देखने को मिली। इस बार ऑन साइड में मारा गोली की रफ्तार से डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ गेंद जाती हुई या तबा इस सत्र का दूसरा चौका, 2 इन अ रो आया केडी के बल्ले से चौका। 'केडी काफी अच्छी बल्लेबाजी करते हैं और प्रमुख बल्लेबाज है। गांव देवी सोनकार टीम के बहुत सारे मुकाबले जितवा चुका है केडी। अपने इस गांव देवी सोनकार टीम के लिए दमखम रखता है, काबिलियत क्षमता है। इस बार सुपर शॉट, गेंद यहां पे बैक ऑफ द स्टंप, लॉन्ग स्टॉप ट्रिपल रीजन में नॉन स्टॉप आता हुआ तीसरा चौका। क्या पंद्रह गेंदे 22 रनों की आवश्यकता। गांव देवी प्रसन्न हो चुकी है सोनकार टीम के लिए, गांव देवी प्रसन्न हो चुके हैं कल्पेश यहाँ पे के लिए, केडी के लिए। यहाँ पे 3 चौके दागे कल्पेश ने, क्या बल्लेबाजी कर रहा है। पहला स्वीट शूट वाला चौका, इस बार दूसरा लेग ग्लांस वाला चौका और तीसरा सुपर शॉट चौका। इस बार बड़ा शॉट खेलना चाहते थे, ओवर पिच डिलीवरी थी, टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करते भी गेंद, उत्साह ज्यादा यहाँ पे देखने को मिला, आत्मविश्वास कम। यहाँ पे आने वाली 14 गेंदे, रन चाहिए यहां से जीतने के लिए 22 रन। 14 गेंदे 22 रन की आवश्यकता। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 18 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। फिर से एक बार आड़े बैट से बल्लेबाजी करने की कोशिश की थी, अच्छी गेंदबाजी, तारीफ करना चाहूंगा। लगातार 3 चौके, उसके बाद 2 गेंदे डॉट डालते हुए गेंदबाज राजा। राजा को प्रजा कभी धोखा नहीं देती, लेकिन राजा ने 3 गेंदों में धोखा दिया। स्विच हिट, इस बार क्या तगड़ा शॉट मारा है और इस बार आता हुआ ये इस ओवर का चौथा चौका। अभी गेंदें बची है।
के बाद मुझे याद आती है हमारे रायबा देवी राबे के फेस्टिवल की, जो फेस्टिवल 17 अप्रैल को है और उसकी राह हर रायगढ़ डिस्ट्रिक्ट देखता है। और वो 17 तारीख अभी करीब आती हुई और वो आपको धमाका देखने को मिलेगा, वो जल्लोश देखने को मिलेगा 17 तारीख को। आइए हमारे जतरा में और देखिए धमाका हमारे रावे गांव के रायबा देवी का। पहला धमाका देखा आपने वर्सोई का, क्या बढ़िया फेस्टिवल था। लगभग देखा जाए तो 3-3.5 किलोमीटर यहाँ पे देखा जाए तो काफी दुकानें ही दुकानें थी। क्या वो दोस्तों रोशनाई थी और वो क्या पालकी का सोहला था मेरे वर्सोई माता का, वो धमाकेदार देखा। अभी 17 तारीख को आओ, पिक्चर अभी बाकी है। 12 गेंदे 18 रनों की आवश्यकता, टकटकी के साथ सभी मुकाबले का आनंद लेते हुए एक तरफ वाशी दूसरी तरफ सोनखार। विकेट हैट्रिक के लिए 3000 रुपए की धनराशि प्रसाद थवई बाबू की तरफ से। बाबू इस बार चमक चुके हैं क्योंकि 3000 रुपए की धनराशि लगा रहे गेंदबाज के लिए। आने वाली 12 गेंद 18 की आवश्यकता। ओहो पटकी भी गेंद, अंपायर की तरफ से व्हाइट का सिग्नल आता हुआ। यहाँ पे स्क्वायर लेग अंपायर हमारे बंटी सर और मुख्य अंपायर के तौर पर हमारे हनुमान चिनाइक और हमारे नंदू जी पाटिल, काफी मशहूर अंपायर रायगढ़ डिस्ट्रिक्ट के, हमारे साथ तीसरे अंपायर के तौर पर जुड़ चुके हैं। अभी आने वाली 12 गेंदे 17 रनों की आवश्यकता। ये 17 का खतरा मंडराता हुआ जियान 11 अक्का देवी वाशी टीम के सर के ऊपर, वही खतरा मंडराता हुआ गांव देवी सोनकार टीम के सर के ऊपर। 12-17 बढ़िया। यहाँ पे गेंद डॉट होने के बाद प्रेशर बढ़ता है। यहां पे देखा जाए तो हार्ट बीट भी बढ़ती हुई क्योंकि एक एक रन का भी महत्वपूर्ण 22 का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ। 11 गेंदे 16 की आवश्यकता। रनों में और गेंदों में फासला 5 का, यह फासला बढ़ जाएगा, आने वाले वक्त में कम हो जाएगा, यह वक्त तय करेगा क्योंकि 11 गेंदे 16 की आवश्यकता जीतने के लिए गांव सोनकार टीम के लिए। जियान 11 अकादमी वाशी टीम को जीतना है तो यहां से अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। वो दमकम गेंदबाज रखता है, वो दमकम बल्लेबाज भी रखता है। पटकी हुई गेंद, यहां पे पटका बड़ा सुपर से ऊपर छक्का। पकड़ा है, भाभी के लिए आई पैठनी। हाँ बच्चा लेके जा भाभी के लिए पैठनी। अभी 10 गेंदों में 10 होने वाले भाभी के लिए है। हाँ यस, होने वाले भाभी के लिए 10 में 10। अरे भाई 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 क्या कर रहा है केडी, वाह भाई वाह, आज तो यह मैच बना दी। बढ़िया दोस्तों, यहाँ पे बल्लेबाजी। हर पर्वत के ऊपर मानी मोती नहीं होते, हर हाथी के सर के ऊपर मुक्ता मणि नहीं होते, हर जंगल में चंदन नहीं होते और हर गांव में केडी जैसा बल्लेबाज नहीं होता। क्या बल्लेबाज मार रहा है, ठोकम ठोक, चौका छक्का चौका छक्का। ये दोस्तों मुकाबला है। रुक बेटा, तुम्हें मिलेगी पैठनी, तब तक मुकाबला हम देखेंगे। 9 में बनाने हैं अभी 6 रन। फिर से एक बार स्विच हिट किया है, वहां पे विकेट कीपर, वाह क्या प्रयास किया। एफर्ट्स के लिए जोरदार तालियां होनी चाहिए। क्या एफर्ट्स या खिलाड़ी के देखने को मिले, उसको मालूम है हम वाशी वाले हैं, आखिर तक मुकाबला छोड़ने वाले नहीं है। बढ़िया एफर्ट्स, वाह सलूट है इस खिलाड़ी को। क्या दोस्तों ड्राइव किया अपने वाशी टीम के लिए। स्वप्नील यहां पे विकेट कीपर, क्या बढ़िया विकेट कीपिंग करते हैं। मानो कबड्डी में यहां पे आप रेडर को पकड़ने के लिए जाते, 5 रन चाहिए भैया। यहां पे 8 गेंदों में 5 रन चाहिए। अभी तो हमें बहुत कुछ सीखना बाकी है, क्रिकेट की परिभाषा सीखनी है। अभी तो हमने नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो आसमान बाकी है और 8 गेंदों में 5 रन बाकी है। ओहो हो, क्या गेंदबाजी कर रहा है इस बार, बढ़िया गेंदबाजी, तारीफ करना चाहूंगा। गुडले स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद यहाँ पे सबमरीन डिलीवरी, विकेटों के नीचे से गुजरती हुई गेंद, डॉट गेंद की समाप्ति। आने वाली 7
और ये 5 रनों की आवश्यकता। आखिर तक मुकाबला वाशी वाले छोड़ने नहीं वाले नहीं है। जब विकेट कीपर ने ऐसा प्रयास किया ना, वो बता दिया कि आखिरी गेंद तक लड़ने वाले हैं। क्रिकेट है, ये क्रिकेट का मुकाबला है और इस क्रिकेट के मुकाबले में दोनों भी टीम बढ़िया प्रदर्शन देती हुई। 7 में 5 अच्छी यहां पे गेंद, अंपायर ने भापा, जांचा, परखा और इस बार अंपायर ने बता दिया कि यह है बीमर के लिए रिव्यू है, वाइट के लिए रिव्यू नहीं होगा। यहां पे आने वाली 6 गेंदें और 5 रन की आवश्यकता। एक मुकाबला सोनकार वाले हार चुके, 7 गेंदों में 4 रन नहीं निकले थे। और अगर हम पहले इस मुकाबले की बात की जाए तो वरेडी और कोपरुली के मुकाबले में यही हुआ, 7 में 4 रन नहीं हुए थे। और यहां पे देखा जाए तो 6 में 5 रन चाहिए सोनकार टीम को। गांव देवी सोनकार, उनके विपक्ष में जियान 11 अक्का देवी वाशी टीम। वाशी वाले भी कह रहे हैं कि हम आसानी से मुकाबला नहीं छोड़ने वाले, कभी खुशी कभी गम, तुम में दम तो हम भी नहीं है कम। ये गेंदबाज बल्लेबाज को बोलता हुआ, बल्लेबाज गेंदबाज को बोलता हुआ। लेकिन छोटा सा ब्रेक, ब्रेक के पार फिर मिलेंगे गांव देवी ट्रॉफी 2026 में। हर एक रात में एक ही पैठनी दी जाती है। पहले अयुवा कैच के लिए एक बंदे को मिल चुके होने वाले भाभी के लिए वो देने वाला है। स्वप्निल उनका नाम है, भाभी का नाम वो ऑन माइक बताएंगे इंटरव्यू सेशन में। तब तक के लिए हम मैच का आनंद लेते हैं। अभी 6 में 5 रन बनाने हैं। आप कहीं मत जाइए, डटे रहिए इस मुकाबले में। जियान 11 अक्का देवी विपक्ष में फाइट करती हुई गांव देवी सोनकार टीम। अगर पहले सत्र की बात की जाए तो टॉस जीत के बल्लेबाजी करने का फैसला जियान 11 अक्का देवी बाची टीम ने लिया था। 39 रन स्कोर बोर्ड के ऊपर लगाए, 40 रन का टारगेट खड़ा किया था गांव देवी सोनकार टीम के सामने। वो टारगेट पूरा करते हुए लगभग देखा जाए तो पहले ओवर में अब देखा जाए तो यहां से रन बनाए थे लगभग 6 रन और अच्छा मुकाबला था। लेकिन दूसरे ओवर में टर्न किया, जब केडी बल्लेबाजी करने के लिए आए उसने मुकाबले का रंग ही बदल दिया और रूप ही बदल दिया। अभी आने वाली 6 गेंदें 5 की आवश्यकता। यहाँ पे स्टार टेनिस क्रिकेट लाइव के माध्यम से अब लगभग देखा जाए तो 5 बज के 20 मिनट हो चुके हैं। मुकाबला का आनंद लेते हुए गांव देवी सोनकार टीम, जिसको जीतने के लिए 6 गेंदों में 5 चाहिए। अगर वाशी टीम को जीतना है तो यहां से 5 रन ये बचाने पड़ेंगे। दमखम रखता है गेंदबाज, अच्छी गेंदबाजी करता है, लेकिन वक्त बताएगा गेंदबाज मुकाबला जितवाएगा या बल्लेबाज मुकाबला जितवाएगा। आने वाली 6 गेंदें 5 की आवश्यकता। राइट टर्न विकेट, पटकी विकेट, केडी से निकलता हुआ ये तीर, आता हुआ ये चौका। अभी 5 में 1। वो मुंबई की रानू और ये सोनकार के कल्पेश केडी भाई यहाँ पे बढ़िया बल्लेबाजी करते हुए 5 में 1 रन बनाने हैं। इस बार गेंदबाज को अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। डिफेंस हो सकता है 1 रन, लेकिन गेंदबाजी अच्छी करनी पड़ेगी। बढ़िया यहाँ पे, बढ़िया बढ़िया सुपर से ऊपर कैच पकड़ा गया, कॉटन बोल्ड यहाँ पे देखने को मिला। छलांग मारी और हाथ में चिपकी गई कैच। ये पकड़ी नहीं जाती कैच, यहां पे चिपक जाती है। 11 गेंदों में 31 रन बनाने वाला कल्पेश केडी भाई यहां से मैदान से बाहर जाता हुआ। क्या बंदे ने पारी के लिए है, चक्का चौका, एक सिंगल, बाकी सब रन चक्कों की बदौलत बनाई। 11 गेंदे 31 रन बनाने वाला धुरंधर खिलाड़ी मैदान से बाहर आता हुआ। अभी 4 गेंदे 1 रन की आवश्यकता होगी। केडी भाई तुम्हारे लिए शेर अर्ज किया है, जली को आग कहते, मुझे को खाक कहते। 11 गेंदों में 31 रन बनाने वाले खिलाड़ियों को केडी कल्पेश डंगर कहते हैं। ठुकम ठोक बल्लेबाजी करते हुए मुकाबला करीब लाया। अभी भी वाशी वालों आपके हाथ में मुकाबला है, 4 गेंदें शेष है, 1 रन की आवश्यकता है। अपने रायगढ़ प्रीमियर लीग में देखा है कि 1 रन चाहिए थी 6 गेंदों में, वो दी नहीं थी गेंदबाज ने। वो चमत्कार हो सकता है, नाम लो माता का, लेकिन इस बार लॉप किया एक सिंगल के साथ। यहाँ पे परमेश भाई ने मुकाबला जितवाया, मुकाबला जीता गांव देवी सोनकार टीम ने। बैड लक
जियान 11 अकादमी बाशी टीम यहाँ से आपको देखने को मिले। इस प्रतियोगिता में अच्छा प्रदर्शन दिया दोनों टीमों ने, बधाई देना चाहूंगा। केडी बाय कल्पेश डंगर मॅन ऑफ द मॅच, 11 चेंडूमध्ये 31 धावसंख्येचा बहारदार खेळ। आणि आपण पैठणी देखील देणार आहोत। नितीनजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। आपण इथे केडी बाई दोन्ही आपण पैठणी देखील आपण देणार आहोत आपल्या प्रेक्षकाला ज्यांना ऐवा कॅच पकडली। नितीन भाई आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं वेलकम।